नमस्कार, मी अमोल जोशी. स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. टॉप 25. भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा. याआधी भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर. मात्र 22 जागांसंदर्भात अंतर्गत वाद असल्यामुळे यादी रोखली होती. दक्षिण मुंबईत भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांना संधी. अनेक पुरुष पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी होते इच्छुक. अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे पदासाठी केली होती मोर्चेबांधणी. जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर भाजपचे कार्यकर्ते नाराज. तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षांवरील जिल्हाध्यक्ष का निवडला? भाजपच्या गोटात दक्षिण मुंबईतल्या कार्यकर्त्यांचा सवाल. जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीड भाजपमध्ये देखील नाराजी. जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस नाराज. जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करतात. वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटेंकडे देण्याचा निर्णय. सध्याच्या परिस्थितीमध्ये वैष्णवीच्या बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची कसपटे कुटुंबाची माहिती. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. दोघांचीही एकत्र चौकशी करायची असल्यामुळे कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली. अनधिकृत भोंक्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची तक्रार. आरसीएफ पोलीस ठाण्याबाहेर सोमय्यांविरोधात मुस्लिम संघटना आक्रमक. मुस्लिम संघटनांची सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी. सर्व आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मेंबरला यवतमाळ पोलिसांकडून अटक. भूपेंद्र सिंग उर्फ रघु भिंडा असं अटक करण्यात आलेलं आहे. कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा प्रवाशांसाठी खुला. दादर प्रभादेवी ते वरळीला जोडणारा 550 मीटरचा व्हेइक्युलर अंडरपास खुला. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करता येणार. मुंबईत तब्बल 639 कोटी रुपये किमतीच्या घराची खरेदी. वरळी सीफेसमध्ये निर्माणाधीन असलेल्या नमन झायना या इमारतीमध्ये अल्ट्रा लक्झरी असलेल्या 32 आणि 35व्या मजल्यावरील डुप्लेक्स फ्लॅटची उद्योजिका लीना गांधी तिवारी यांच्याकडून खरेदी. किल्ले अजिंक्य ताराच्या पायथ्यालगतचं अतिक्रमण हटवलं. नगरपालिका पोलीस प्रशासनाची मध्यरात्री कारवाई. प्रतापगडावरील अतिक्रमण काढल्यानंतर ही दुसरी कडक कारवाई. मुंबईत उद्यापासून मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई. उद्यापासून दर दिवशी 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. कांदिवली पूर्वेतील ठाकूर संकुलद्वार परिसरामध्ये जलवाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. त्यामुळे सोमवारी दुपारी 1:30 ते मंगळवारी 3:30 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. शिर्डीच्या साईबाबा संस्थानामध्ये दानाची मोजदाद करताना चोरी. लेखा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची रोकड लंपास. या प्रकरणी शिर्डी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल, तर कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई. जालन्यातील गोदावरी नदीचं पात्र पावसामुळे प्रवाहित. अवघ्या 10 ते 12 दिवसात झालेल्या पावसामुळे प्रवाहित झालेल्या नदीचं ड्रोन दृश्य समोर. लातूरमध्ये गेल्या 15 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका. 308 गावातील 4187 शेतकरी पावसामुळे बाधित. वेळेआधीच आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलं. जालन्यात शेतकऱ्याची दुचाकी चिखलात फसली आणि शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवली. शेतकऱ्यानं दुचाकी थेट बैलगाडीत टाकली आणि शेताबाहेर आणली. भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल. मणिपूरमध्ये सततच्या पावसामुळे नद्यांचा प्रवाह वाढला. इंफाळ नदीला पूर. घरं, शेती आणि सार्वजनिक ठिकाणं पाण्याखाली. सीडीएस अनिल चौहान यांची रॉयटर्स वृत्तसंस्थेला मुलाखत. ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीला थोडं नुकसान झालं. नुकसान होताच रणनीतीतील बदल करून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं. अनिल चौहान यांची माहिती. हेरगिरीच्या आरोपाखाली कासिम नंतार भाऊ अनिसलाही अटक.